नाही पण म्हणजे तुम्ही काम खूप मोठं करताय उमेशजी. ही आत्ताची जी मोहीम आहे या मोहिमेच्या बद्दल काय सांगाल? ही मोहीम काय अर्थानं वेगळी होती? या मोहिमेची तयारी आणि आत्ता झालेलं मिळालेलं यश. ह्या वर्षाची मोहीम वेगळी एका वेगळ्या अर्थाने. आता मी जवळजवळ 20-22 वर्ष त्या परिसरात जातोय, पण ह्यावेळेचं जे काही आपण सगळ्यांनी पण पाहिलं आहे, सगळीकडे येतं आहे की एक विक्रमी गर्दी एव्हरेस्टने अनुभवली. गर्दी एक मोठं मी पाहिलं एव्हरेस्टमधलं चॅलेंज होतं. दुसरं चॅलेंज होतं की जे काही आत्ता हवामान बदलतं आहे त्याचे 100% खूप मोठे फटके हिमालयात बसत आहेत आणि ते खूप जाणवलं. कारण एव्हरेस्टच्या अंतिम चढाईसाठी जे वेदर विंडो लागते प्रामुख्याने वारं कमी असायला लागतं. कारण 8000 मीटरपेक्षा वर उंचीवर जेट स्ट्रीम वर्षभर वाहत असतात, 150-200 किलोमीटरपेक्षा जास्त. आणि ह्या वाऱ्याचा वेग फक्त मान्सूनपूर्वी जेव्हा मान्सूनचं वारं येतं त्या ठिकाणी हिमालयात बे ऑफ बेंगॉलकडनं येतं त्यावेळेस एक 8-15 दिवस असे मिळतात की तो वाऱ्याचा वेग कमी होतो. म्हणजे साधारण किती असतो वाऱ्याचा वेग? तिथं साधारण 40 किलोमीटरपेक्षा कमी ताशी जेव्हा येईल तेव्हाच चढाई शक्य असते. अरे बाप. आणि ते दिवस दरवर्षी मेमध्ये साधारण 10-12 मे नंतर येतात आणि 10-12 दिवस मिळतात. ह्यावेळेस ती वेदर विंडो तशी चांगली मिळाली नाही आणि ती फक्त एक 8-1 दिवसाची मिळाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वार होतं. म्हणजे फक्त एक 20 तारीख अशी होती की ज्या दिवशी वारं कमी होतं आणि त्या दिवशी एव्हरेस्टनी 270+ लोकांची गर्दी अनुभवली. तिसरं एक झालं की यावर्षी पहिल्यांदा खुंबू आईसफॉल जो सुरुवातीच्या टप्प्यातला जो भाग आहे बेस कॅम्प सोडल्यानंतर तोही खूप अवघड आहे आणि तोही डेड झोन आहे. तर त्या ठिकाणी 12 ते 14 दिवस रूटच ओपन झाला नाही आणि त्याचं कारण होतं की खुंबू आईसफॉलमध्ये वरच्या भागात एक प्रचंड मोठी नॅचरल सिरॅक एक बिल्डिंग एवढी बर्फाची शिळा तयार झाली होती आणि ती काही लवकर पडत नव्हती, मेल्टिंग होत नव्हतं आणि ती अगदी रूटवर होती. त्याच्या आजूबाजूने कुठूनही रूट काढणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्या टप्प्यात जे शेर्पा रूट ओपन करतात ती एक जबाबदारी वेगळ्या SPCC म्हणून सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटीच्या शेर्पांकडे आहे. त्यांनी सरळ ठरवलं की इथं जायचं नाही आणि बसून होती लोकं. मग मी पहिल्यांदा 12-14 दिवस कुठलीही हालचाल न करता सगळे आणि त्याचं खूप मोठं प्रेशर सगळ्यांवर आलं होतं कारण नंतर वेळ कमी मिळणार होता वरच्या फेऱ्या रोटेशन ॲक्लिमेटायझेशन करायला. तर ह्या सगळ्या ह्याच्यात मला पण खूप दडपण आलं की ह्या संघाला या सगळ्या परिस्थितीमध्ये एव्हरेस्टची जी चॅलेंजेस आहेत ते असणारच आहेत. तिथली थंडी, तिथले अवलांचेस, वरती गेलेला ऑक्सिजन जो कमी आहे तो, ह्या बाकीच्या चॅलेंजेसबरोबर ही जी चॅलेंजेस होते ह्यांना फेस करून यांना सुखरूप परत यायचं. पण सुदैवाने सगळं थोडं नंतर जे काही निर्णय घेतले ते बरोबर होत गेले आणि माझ्या टीमनी 21 तारखेला भारताचा तिरंगा तब्बल 3 वेळा एव्हरेस्टवरती फडकवला आणि सगळे सुखरूप घरी परत आले. कारण 21 तारखेलाच डिसेंड करताना 2 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती बातमी मी बेस कॅम्पला असताना 3 भारतीय गेले असं चुकीचं आलं माझ्यापर्यंत आणि मी एकदम थोडं शॉकमध्ये होतो कारण नावच कळत नव्हती बराच वेळ. पण नंतर कळालं की एक जण आहे तो त्रिपाठी आहे, एक जण आहे तो केरळचा आहे, संदीप आरे म्हणून आहे आणि ते खूप दुर्दैवी होतं. म्हणजे माझ्या संघातले सांगतील त्यांनी येताना त्यांना पाहिलं एक अगदी मरणासन्न अवस्थेत म्हणजे शिखर चढून आल्यानंतर हिलर स्टेपपाशी तो होता आणि काहीच करू शकत नव्हतं. त्याची इतकी हालत खराब होती, कोणी मदत करू शकत नव्हते. एकाला मात्र संदीपला उचलून खरं कॅम्प 2 पर्यंत आणलं होतं पण दुर्दैवाने त्याचा कॅम्प 2ला मृत्यू झाला. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी करून हे खूप चांगल्या पद्धतीने ते बेस कॅम्पला आले खाली आणि जीव वांड्यात पडला होता मला. कधी ठरवलं होतं की आपण एव्हरेस्टला